नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. शेतकऱ्यांसाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील एका मार्गाचं लोकार्पण. नितीन गडकरींच्या हस्ते होणार लोकार्पण. मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय. विद्यार्थी संघटना संतप्त. पक्षफुटीनंतर सुप्रिया सुळे प्रथमच बारामती आणि इंदापूर दौऱ्यावर. कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. राजापुरातील हातिवले टोल नाका अज्ञातांनी फोडला. तोडफोड प्रकरणी 2 जण राजापूर पोलिसांच्या ताब्यात. माहिती तंत्रज्ञान विभागासाठी सनदी अधिकारी अनुत्सुक. विभागामध्ये गेल्या 8 वर्षात 7 संचालक. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली. आवक वाढल्यानं दरात घसरण. गृहिणींना दिलासा. कांद्याच्या दरात पुन्हा वाढ. घाऊक बाजारात कांदा 22 ते 25 रुपये तर किरकोळ बाजारात मोजावे लागतायत 40 ते 50 रुपये. उद्या मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक. नाहूर मुलुंड दरम्यान 2 गर्डर टाकणार. ब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम. मुंबईत 43 लाखांहून अधिक वाहनं. मात्र पीयूसी सेंटर केवळ 300 तर प्रमाणपत्र काढून घेणाऱ्या वाहन चालकांचं प्रमाणही झालं कमी. हायकोर्टाच्या कान उघडणीनंतर मुंबई पालिका लागली कामाला. 4 दिवसात सर्व खड्डे बुजवणार. बाप्पाचं आगमन. खड्डेमुक्त होणार. आणि मुंबईत मॅनहोलची झाकणं चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं. मॅनहोलची 400 झाकणं चोरीला. भंगार विक्रेते पालिकेच्या रडारवर.